तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे. उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय. यापूर्वी परवानगी मागितली होती का? सरकारनं परवानगी दिली होती का आझाद मैदानासाठी? सगळं मागितलेलं आहे. तिथल्या टीमा सगळे काम करतात. व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे. म्हणजे परवानगी दिली होती अगोदर सरकार? असं तवाच करायलेत ना मुंबईला, उगाच करायलेत का? दिलीच ना परवानगी. मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं. न्याय देवतेचा नाही. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजांनी जेव्हा आझाद मैदानावर हे केलं तेव्हा त्यांना परवानगी मिळाली. मात्र आता कुठेतरी द्यायचं जीवाला. आरक्षण बसतंय, रास्त मागण्यात, खऱ्या मागण्यात, कायद्याला धरून आहेत. आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून आहे. म्हणून त्यांची पोटदुखी ती मराठ्यांविषयी. त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे, जाळपोळ करायला पाहिजे. मराठी ते करत नाहीत. लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत आमरण उपोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हल्लं. आता हे सरकारच्या उचापाट्या आहेत. घेणं नाही, देणं नाही. कोण जातं न्यायालयात आपल्याला? बघा, आमच्याकडून काय सरकार आपलं देवेंद्र फडणवीस. दुसरं कोण? दुसऱ्याला काय घेणं? दुसऱ्याला वाटतं व्हावा कल्याण. आज ओएलटी आले होते आणि आज निकाला. आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षडयंत्र थोडा योग नाही समजा असू शकतो. त्याचं काय सांग? गाव करून सुरू झालं. हा, ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येतं. कालचं जुळलं नाही. ते गैरसमज नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. ते त्यांच्या लक्षात आलं. लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला अंधकावा तुम्ही तिथे घेतले, आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही. त्यामुळे तिथं हारले. मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले. मान्य न्यायाधीशाने लगेच काय सांगितलंय, कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही, काय काय सांगितलंय. त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील सगळे. न्याय मिळणार आम्हाला. गणपती उत्सवात कारण सांगितलं गर्दी होईल नाही, मग तसं कारण सांगते ना. सरकारला उभा आहे. अडथळा होणार नाही असे नियम देईन न्याय देवता. पण करू नका मरून उपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही. कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा, हे तर नियम असतील ना. अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नियम करतो. पण तुम्ही उपोषण आझाद मैदानाला करू